मिरजमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत 2003ला मी मकरंद देशपांडे यांना निवडून आणलं असं सांगत माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांची थेट लायकीच काढली। तसेच मकरंद देशपांडे यांनी मिरजेतील कोणत्याही वार्डातून उभे राहून दाखवावं, मी माझ्या कार्यकर्त्याला त्यांच्या विरोधात उमेदवारी देऊन मकरंद देशपांडे यांचा डिपॉझिट जप्त करून दाखवतो, असा इशाराही माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांनी दिला। मिरज शहरात काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत बागवान हे बोलत होते। आमच्या विरोधात यापुढे टीका केला तर याद राखा, असा इशारा मकरंद देशपांडेंना देत मेनुद्दीन बागवान पुढे म्हणाले, मिरज दंगलीच्या वेळी देशपांडे यांना भेटायला जेलमध्ये कोणीही जात नव्हतं। मी आणि सुरेश आवटी हे त्यांचे विचारपूस करण्यासाठी गेलो होतो। आम्हीच त्यांना स्थायी समितीचं सभापती सुद्धा केलं होतं। मिरज दंगलीच्या नंतर भाजपाचे नेते मकरंद देशपांडे यांनी हिंदू तरुणांना वाऱ्यावर सोडलं। भाजपाचं राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, मकरंद देशपांडे आणि पांडू कोरे यांचंच फक्त गुन्हे मागे घेतले गेले, असं सांगून बागवान पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्वच जाती धर्मातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतलेत, असंही मेनुद्दीन बागवान यांनी यावेळी सांगितलं। की मकरंद देशपांडे नावाचा एक ग्रस्त आहे ते ब्राह्मण कोणी राहतो, त्यांनी सांगितलं की आवटी कुटुंबाने मेनुद्दीन बागवानला मातीत घालतो। हे आता मला मातीत घालणार। 2003 साली तिला मी निवडून आलो, माझ्या घरी येऊन बसला की अशोक खटावकर मित्र म्हटला मला इथं मतं मिळत नाही। मी रजाक शिकोरे म्हणून नावाचा ते उभा केलो, त्यांनी 87 मतं खाल्ला, दवाई लेखा 13 मतात पूर्ण। हे जी लायकी। दुसरी गोष्ट 2008 साली मी महापौर झालो। महापौर झाल्यानंतर विकास मागारी सत्ता होती, मुस्लिम समाजाचा म्हणून मेनुद्दीन बागवान महापौर झाला, जैन समाजाचा म्हणून सुरेश आवटी स्टँडिंग चेअरमन झाले, लिंगायत समाजाचा महादेवाला पुण्याला संधी दिली, मराठा म्हणून हरिदास पाटलाला संधी दिली, एक संधीला ती ब्राह्मण समाजाला द्यायचं। मी असो, सुरेश आवटी असो, आम्ही आमच्या नेत्याकडे रिक्वेस्ट केली आणि याला कुठे संधी दिली आणि हे सत्तावर बसल्यानंतर हा गद्दार मुदत संपल्या परत निघून गेला। आमच्या जीवावर पद घेतला आणि आमच्याबद्दल बोलतोय। ज्या पक्षात आहे त्या पक्षानं सुद्धा तुला एवढं पद दिलं नाही, हे जी लायकी। आणि आज सांगताना मला आता सांगतो गोष्ट, 2009 साली ज्यावेळी मिरजेची दंगल झाली, मिरजकरांना शांत ऐकून घ्या, मिरजेची दंगल झाली, मिरजे दंगल झाली तर हे 21 दिवस आत होता, हे ज्या पक्षातला एकही माणूस त्याला भेटायला गेला नाही। मी सुरेश आवटी फळ घेऊन त्याला भेटायला गेलो, तेव्हा मेनुद्दीन बागवान फळ जेलमध्ये खायला चालत्याच भेटत होता। आणि यांची सत्ता आल्यानंतर 152 मिरजेचे आयुक्त होते हिंदू मुस्लिमचे, यांची सत्ता आल्यानंतर मकरंद देशपांडे, पांडू कोरे, चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे हे चौघाचेच केस त्यांनी काढून घेतलं। बाकीचे मिरजेतले जे हिंदुत्ववादी होते सगळ्यांना वारंट सोडून दिलं, एकाचही केस तिने काढले नाही, सगळ्यांना वारंट सोडून दिलं। ज्यावेळी आमची सत्ता आली, आम्ही आमच्या नेत्याकडे बसून काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आल्यानंतर मिरजेतल्या हिंदू मुस्लिम सगळ्यांची एक एक केसेस सगळे नील करून घेतले। आम्ही जातीवाद केलो नाही, आम्ही हिंदू मुस्लिम सगळ्यांचे केस काढून घेतलं आणि हे चौघांनीच आपले केस काढले। म्हणजे हिंदुत्वाद्याला सुद्धा हे वारंट सोडलं। बेट्या तुझी लायकी किती, कुणाबद्दल बोलतोय, अवकाश तर काय माझ्याबद्दल बोलायचं? तुम्ही नरेंद्र आवटी, तुम्ही त्यांना तुमच्या वार्डात केलंय, मी आलो ब्राह्मणपूरच्या जाऊन तिच्या मतदारसंघात निवडून आलो आणि मी अजून बी आव्हान देतो, तू मिरजेत कुठल्याही वार्डात उभा, तुझी डिपॉझिट ठेवणार नाही, मी उभारणार नाही, माझा छोटासा कार्यकर्ता घेऊन तुझी डिपॉझिट करतो। परत माझ्याबद्दल बोलला तर याद राख, परत माझ्याबद्दल बोलला तर याद राख, नुसतं बोट केलो की नाही, तू कुठे निघून जाते, तो पत्ता कुठं लागणार, आपले अवकाश परत बोलायचं। माझे सगळ्यांना आव्हान आहे, वेळ फार कमी असल्याने येत्या 7 तारखेला कुठल्याही चर्चेला बळी न पडता हे चंद्रहार पाटीलला मत देणे म्हणजे बीजेपीला मत देणे आहे। 2 दिवसामध्ये काही लोक अफवा उठवतील आणि चंद्रहार पाटील मागे नाही, चंद्रहार पाटलाला मत देणे म्हणजे बीजेपीला मत देणे आहे, हे सगळ्यांना लक्षात ठेवावे। आणि येत्या 7 तारखेला आता 2-3 दिवसामध्ये अनेक लोक पाकिट वाढतील, हे पाकिट घ्यायचं आणि पाकिटचं ध्यान ठेवून पाकिटलाच मतदान करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।